हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देव अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे. मित्रांनो, आपण जॉग्रफी या वैकल्पिक विषयाची लेक्चर सिरीज सुरू केलेली होती. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे लेक्चर्स बघितले त्याच्यामध्ये आपण लँडफॉर्म्स जे असतात, भूरूप जे असतात, त्याच्यावरती कुठले घटक प्रभाव करतात, त्यात अंतर्जात बले, बहिर्जात बले. त्यानंतर आपण पुढे जिओलॉजिकल टाइम स्केल बद्दल शिकलो, राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. टॉपिक आहे आपला पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी सिद्धांत, राईट. मीन्स थेरीज theories related to origin of earth, right. Theories related to origin of earth. पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी आपला सिद्धांत बघायचे आहे की आपली जी पृथ्वी आपल्याला दिसते, राईट. सो ही पृथ्वी बनली कशी? ओके. हिची उत्पत्ती कशी झाली? त्याला मग कुठल्या कुठल्या थेरीज आहे? आपल्याला माहिती आहे की पृथ्वीची उत्पत्ती बद्दल आपण जेव्हा अभ्यास करतो त्याला आपल्याला खूप वेगवेगळे विचार आपल्याला याच्यात पाहायला भेटतात, राईट. सो आपण पूर्वकालापासून आपण बघत आलेलो आहे की वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला दिसतात की पृथ्वीचा उगम कसा झाला, त्याची उत्पत्ती कशी झाली, सूर्य कसा बनला, चंद्र कसा बनला, राईट. ठीक आहे. तर आपल्या इव्हन आपल्या वेदाजमध्ये पण याचा रेफरन्स दिसतो. ओके. पुढे चालून मग सायंटिस्ट जे आहे, शास्त्रज्ञांनी आपले आपले काय ठेवले, वेगवेगळे ओपिनियन्स याच्याबद्दल ठेवलेले आपल्याला दिसतात, राईट. ओके. सो हे पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचे सिद्धांत आहेत. हे कुठले कुठले सिद्धांत आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली, ते आपण इथं एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने काय करणार आहोत मित्रांनो, बघणार आहोत, राईट. ठीक आहे. सो चला तर मग आपण लेक्चरला सुरुवात करू. ओके. सो बघा, याच्यामध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी सिद्धांताबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर पृथ्वीची उत्पत्तीचा जो सिद्धांत आहे मित्रांनो, किंवा आपण ज्या संकल्पना अभ्यासतो याच्यामध्ये, की एक्झॅक्टली पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याचं उत्तर शोधणं हे खूप डिफिकल्ट आहे, राईट. याला म्हणजे हे एक प्रकारचं कोड आहे की ऍक्च्युअल म्हणजे याची उत्पत्ती कशी झाली असेल. की आपण ज्या थेरीज आता बघणार आहोत ना यापुढे, म्हणजे ते लाप्लासचा सिद्धांत असो किंवा त्याच्या अगोदर जो इमॅन्युअल कांटने दिलेला त्याचा गॅसेसचा हायपोथेसिस असो, सिद्धांत असो, राईट. ओके. वायूचा हायपोथेसिस. तो इव्हन त्याच्यानंतर जे एक वँड्रिंग स्टार थेरी आली होती, ती एक थेरी असो किंवा बिग बँग थेरी असो, या सगळ्या थेरीने काय केलं, प्रयत्न केला. कशाचा प्रयत्न केला? की अर्थची किंवा पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली त्याला एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला, राईट. पण त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या थेरीजला खूप सारे काय क्रिटिसिझम्स आहे, राईट. खूप लोकांनी त्याला अपोज केलेलं पण दिसतंय, राईट. म्हणजे हे एक न उलगडलेला कोड आहे की एक्झॅक्टली उत्पत्ती कशी झाली. पण त्यातल्या त्यातही आपण जेव्हा बिग बँग थेरीचा रेफरन्स बघतो, की बिग बँग थेरी मोस्ट वाईडली ऍक्सेप्टेड थेरी आहे, की सगळ्या लोकांनी बऱ्यापैकी हिला काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे. बट त्यातही क्रिटिसिझम्स आपल्याला पाहायला भेटतात, ते आपण पुढे बघू, राईट. ठीक आहे. तो जर ह्या थेरीचं संकल्पना आपल्याला जर बघायची असेल, स्टडी करायची असेल, तर त्याला आपण दोन भागात डिवाइड करू शकतो, राईट. म्हणजे कसे, एक प्रारंभिक सिद्धांत कुठले, पूर्व वैज्ञानिक सिद्धांत कुठले, आणि दुसरे आधुनिक सिद्धांत कुठले. म्हणजे याला कॅटेगरीज आपण दोन म्हणू शकतो. कुठल्या दोन कॅटेगरीज? त्याला एक म्हणू शकतो आपण अर्ली थेरीज, सुरुवातीच्या थेरीज, प्रारंभिक सिद्धांत, अर्ली थेरीज, राईट. आणि दुसरी जी कॅटेगरी असेल मित्रांनो, त्याला आपण म्हणतो मॉडर्न थेरीज. कुठली थेरीज? मॉडर्न थेरीज, राईट. ठीक आहे. सो देर आर टू थेरीज. एक प्रारंभिक पूर्व वैज्ञानिक सिद्धांत आणि दुसरा जो आहे तो आहे आपला आधुनिक किंवा वैज्ञानिक सिद्धांत, राईट. ठीक आहे. तो यात आपण पुढे बघू, पुढे सिद्धांत कुठले कुठले आहे याच्यामध्ये, राईट. सो पहिला जो सिद्धांत आपल्याला दिसतो मित्रांनो, जो पूर्व वैज्ञानिक सिद्धांत आहे, जो अर्ली थेरीच्या कॅटेगरीमध्ये येतो, सगळ्यात सुरुवातीला जो सिद्धांत मांडण्यात आला पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल, राईट, तो होता लॅपलासचा सिद्धांत, राईट. त्याही अगोदर काय झालं, कांट जो होता, कांट याने कांट, राईट. कॅन्टनी काय केलं, कांटनी आपला एक सिद्धांत मांडला होता, त्याला आपण काय म्हणतो, गॅसियस हायपोथेसिस. काय म्हणतो त्याला? गॅसियस हायपोथेसिस. ओके. कांटचा काय, गॅसियस हायपोथेसिसचा सिद्धांत आपल्याला दिसतो. तो कांट काय म्हणतो याच्यामध्ये, या हायपोथेसिस मध्ये कांटनी काय म्हटलं, म्हणजे त्याला हायपोथेसिस म्हणजे काय मित्रांनो, गृहीतके. हे गृहीतके आहे याच्या हायपोथेसिस मध्ये. तर याला आपण काय म्हणतो, कांटचे वायू गृहीतके म्हणतो. काय म्हणतो? कांटचे वायू गृहीतके असे म्हणतो. आपण ऍक्च्युली हे शिकणार नाही होत, राईट. हा फक्त रेफरन्स साठी आपण युज करू. कांटचे गृहीतके काय आहे, त्याचा रेफरन्स लॅपलासने कसा युज केला, तर मग लॅपलासनी आपला सिद्धांत कसा दिला, ज्याला आपण नेबुलर हायपोथेसिस असे म्हणतो, राईट. सो एका मिनिटात आपण समजून घेऊ की कांट काय बोलला. कांट काय म्हणला, की काय होतं, सुरुवातीला सुरुवातीला
असा एक थंड काय होता गोळा होता. इमॅन्युएल कांटने काय सांगितलं, आणि हा जो सिद्धांत की हायग्रो की त्याने जे दिले हे 1755 मध्ये, तो जर्मनचा एक विचारवंत होता. त्यांनी सांगितलं की ब्रह्मांड जे होतं, प्राथमिक अवस्था जी होती ब्रह्मांडाची, ही अतिशय थंड होती, राईट. एक थंड गोळा होता आणि याच्यामध्ये आपल्याला खूप सारे काय दिसतात, असे पार्टिकल्स दिसतात या गोळ्यामध्ये, राईट. कांट काय म्हणला की असा एक थंड गोळा होता आणि त्यात असे पार्टिकल्स होते, आणि हे पार्टिकल्स काय करायला लागले, फिरायला लागले. फिरायला लागले. फिरण्यामुळे काय झालं, या पार्टिकल मध्ये घर्षण निर्माण व्हायला लागलं. काय व्हायला लागलं, घर्षण निर्माण व्हायला लागलं. म्हणजे सुरुवातीला हा थंड गोळा होता, घर्षण निर्माण झालं त्यामध्ये. घर्षण कशामुळे निर्माण झालं, तिथले जे त्या आतमधले गोळ्यामधले जे पार्टिकल्स होते, आणि हे गॅसचा गोळा होता मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून याला आपण काय म्हणतो, वायूचं गृह होते काय म्हणतो, गॅसेस हायपोथेसिस म्हणतो कांटचा, राईट. सो हा जो वायूचा गोळा होता त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स होते, राईट. हे पार्टिकल काय करायला लागले, मूव्ह करायला लागले. मूव्ह करण्यामुळे ते एकमेकाला टक्करले. टक्करल्यामुळे काय झालं, त्यामध्ये एनर्जी, घर्षण निर्माण झालं. घर्षणमुळे हीट निर्माण झाली, राईट. मग हीट निर्माण झाल्यामुळे हा जो थंड गोळा होता, हा थंड गोळा पुढे काय झाला, तप्त गोळा बनला. काय बनला, हॉट, काय बनला, गोळा बनला. त्याला आपण काय म्हणतो, हॉट नेबुला असे म्हणतो. काय म्हणतो, हॉट नेबुला, राईट. नेबुला, राईट. नेबुलाला मराठीमध्ये निहारिका असे म्हणतात, राईट. निहारिका, ठीक आहे. गरम निहारिका ज्याला असे म्हणतो, म्हणजे त्यामध्ये खूप सारे पार्टिकल्स आणि तो खूप गरम आहे, आणि ते पार्टिकल काय होतात, फिरताय, रॅन्डमली फिरताय, राईट. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं कांटने, की हे फिरायला लागले, राईट. मग फिरण्यामुळे पुढे काय झाले, की सेंट्रीफ्युगल फोर्स त्याच्यावर ऍक्ट करायला लागलं, राईट. मग एका ऍक्सिसच्या होते ते फिरले, आणि मग सेंटरचा पार्ट होता तो काय झाला, सन बनला, आणि आजूबाजूचे काय झाले, प्लॅनेट्स तयार झाले. ही अशी संकल्पना कशाची होती, कांटची होती मित्रांनो. बट आपल्या कांटची थेरी अभ्यासाची काय नाही, आपण कांटच्या थेरीचं काय बघू, फक्त रेफरन्स इथे बघणार आहोत. ओके, ठीक आहे. सो कांटच्या थेरीचा आपण इथे रेफरन्स बघितला, राईट. म्हणजे याच्या गृहीतकावरती खूप सारे काय याच्यावरती पण आपल्याला काय दिसतात, खूप सारे टीका उदाहरणे दिसतात, की हा जो गोळा आहे, हा थंड गोळा, हा अचानक आला कुठून, राईट. कुठून आला हा गोळा, मग हा गोळा थंडच का होता, हा गरम का नव्हता, राईट. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, राईट, ज्या ज्या याला अपोज करतात. पुढे बघा, कांटचा जो सिद्धांत होता, त्याच सिद्धांताला बेस, त्या सिद्धांताचा बेस वापरून लॅपलासने काय केलं, लॅपलासने एक सिद्धांत दिला. त्याला आपण काय म्हणतो, नेबुलर हायपोथेसिस असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण नेबुलर हायपोथेसिस आपण त्याला म्हणतो, नेबुलर हायपोथेसिस, राईट. म्हणजे जवळपास जो 1796-98चा पिरियड होता, याच्यामध्ये काय झालं, की लॅपलासने आपला हा सिद्धांत मांडला, आणि त्याने बेस कुठला वापरला, कांटचा. बट एक फरक होता मित्रांनो, कांट काय म्हणायचं, की नेबुला जो होता त्याचा, की जो गॅसचा पार्टिकल होता, जायंट ज्याला म्हणतो, खूप मोठा पार्टिकल, राईट. हा थंड होता. हे कोणाचं होती संकल्पना, ही होती कांटची संकल्पना, राईट. हा थंड होता, हा थंड, राईट. ओके. बट हा लॅपलास काय म्हणतो, लॅपलास म्हणतो हा नेबुला थंड नव्हता. त्यांनी काय कन्सिडर केलं, गृहीतकामध्ये काय म्हटलं त्यांनी, नाही, हा जो नेबुला होता हा गरम होता, राईट. हॉट नेबुला होता, हॉट नेबुला. हा नेबुला जो होता, हा कसा होता, खूप गरम होता, राईट. हॉट नेबुला, राईट. आणि इट कन्सिस्ट ऑफ गॅसेस मटेरियल, खूप सारं मटेरियल, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये, धुळीचे कण ज्याला आपण म्हणतो, राईट. ओके. सो हे धुळीचे कण याच्यामध्ये होते ह्या नेबुलामध्ये. नंतर काय झालं मित्रांनो, हळूहळू लॅपलास काय म्हणतो, की हा नेबुला काय झाला, इथले जे पार्टिकल्स आहे याच्यामधले हॉट पार्टिकल्स, हे काय करायला लागले, मूव्ह करायला लागले, मोशन मध्ये आले, राईट, फिरायला लागले. मग फिरता फिरता बघा, जर एखादी गोष्ट फिरते मोशन मध्ये, तर त्याच्या भोवती आपल्याला एक ऍक्सिस तयार झालेला दिसतो. काय तयार झालेला दिसतो, ऍक्सिस तयार झालेला दिसतो. आणि हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या भोवती काय झालं, हा फिरायला लागला नेबुला. म्हणजे जर नेबुला फिरतोय, मग त्याच्यावरती काय होणार, राईट, ते पार्टिकल्स पण त्याच्यासोबत काय करायला लागले, फिरायला लागले, राईट. आणि जेव्हा आपला एक फिजिक्सचा नियम माहिती आहे, की कुठलीही एक गोष्ट असते अशी सर्क्युलर गोष्ट, राईट, आणि हा एक त्याचा केंद्रबिंदू असतो किंवा ऍक्सिस असतो, त्याच्या भोवती जर ती गोष्ट फिरायला लागली, रोटेट करायला लागली, तर त्याच्यावरती काय करतात, फिरताना बले ऍक्ट होतात, राईट. एक अंतर्गत बल ऍक्ट होतो, राईट, त्याच्या ऍक्सिसकडे ते अट्रॅक्ट होतो, आणि एक बाहेरचं बल त्याच्यावरती काय होतं, ऍक्ट होतं, राईट. याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, आणि हे आहे आपलं सेंट्रीफ्युगल फोर्स. कुठलं फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याला आपण केंद्रापसारी बल असे म्हणतो, राईट. केंद्रापसारी बल आपण असे म्हणतो, राईट. सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स, तर हे याच्यावरती ऍक्ट होतं, राईट. सो बघा पुढे काय झालं, हा नेबुला होता आपला, राईट. सो हा नेबुला, याच्यामध्ये हा हॉट नेबुला होता डस्ट पार्टिकलचा. हा हळूहळू त्याच्या ऍक्सिस भोवती काय करायला लागला, फिरायला लागला, राईट. ऍक्सिस भोवती फिरता फिरता, लॅपलास काय म्हणतो, हा फिरायला लागला. आणि फिरता फिरता हा गरम होता. जर एखादी गोष्ट मोशन मध्ये असते मित्रांनो, राईट, मोशन मध्ये, तर मोशन मध्ये असताना काय होतं, फिरण्यामुळे याचं बाहेरचं बल त्याच्यावर ऍक्ट होतं, त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स असे म्हणतो, राईट. सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट झाल्यामुळे हा जो पार्ट आहे याची साईज काय व्हायला लागते,
ही साईज कमी व्हायला लागते रोटेशनमुळे. हे फिरण्यामुळे काय होते, याची साईज हळूहळू रिड्यूस व्हायला लागते, राईट. म्हणजे हा कंडेन्स व्हायला लागला. काय व्हायला लागला? कंडेन्स म्हणजे डेन्स व्हायला लागला. कंडेन्स, कंडेन्स म्हणजे सिकुडायला लागला असा. आता तो फिरतोय, एक ऍक्सिस आहे, असा ऍक्सिस भोवती तो फिरतोय असा, राईट. फिरल्यामुळे काय झालं, तो गरम होता सुरुवातीला. फिरल्यामुळे काय झालं, त्यातले जे पार्टिकल्स आहे त्याची डेन्सिटी कमी होते. हलके पार्टिकल्स ते बाहेर निघून गेले, राईट. हलके पार्टिकल्स बाहेर गेले आणि जे जड पार्टिकल्स होते त्याच्या जवळ आले, केंद्राकडे ते अट्रॅक्ट झाले ग्रॅव्हिटीमुळे, राईट. हलके पार्टिकलची डेन्सिटी कमी असल्यामुळे ती जी ग्रॅव्हिटी होती ती ग्रॅव्हिटी त्याला अट्रॅक्ट करू नाही शकले, ते निघून गेले, राईट, बाहेर. आणि जे जड पार्टिकल आहे ते केंद्राभोवती सिकुडण्यात आले, असे जमायला लागले, राईट. ओके. आणि याच्यामुळे काय झालं मित्रांनो, त्याचं जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर हळूहळू कमी होत गेलं, म्हणजे तो थंड होत गेला, राईट, असं लॅपलास सांगतो. थंड झाला. थंड झाल्यामुळे शेवटची स्टेज बघा काय झाली, लॅपलास काय म्हणतो, हा थंड झाला आणि अट्रॅक्शनमुळे, ग्रॅव्हिटीच्या इम्पॅक्टमुळे, सेंट्रिपिटल फोर्समुळे किंवा सेंट्रिफ्युगल, सेंट्रिपिटल म्हणजे आतमध्ये येणारा फोर्स, सेंट्रिफ्युगल म्हणजे बाहेरचा फोर्स, राईट. त्याच्यामुळे काय झालं, इथं सेंटरला आपल्याला काय होताना दिसतो, एक मास जे आहे त्या मासपासून बरंचसं मास वेगळं झालं आणि अशा वेगवेगळ्या रिंग आपल्याला पाहायला भेटतात. काय बनतात, अशा रिंग तयार झालेल्या आपल्याला दिसतात, राईट. ओके. सो लॅपलास काय म्हटला की ह्या त्याच्या थेरीमध्ये की 9 रिंग तयार झाल्या, असं लॅपलासचं म्हणणं होतं. आणि मधला जो पार्ट आहे याच्यापासून काय झाला, आपला सूर्य तयार झाला. काय तयार झाला? सूर्य, असं लॅपलास म्हणतो. आणि ह्या ज्या 9 रिंग तयार झाल्या याच्यापासून आपले काय तयार झाले, प्लॅनेट्स बनले. काय बनले? प्लॅनेट्स बनले. तर ह्या हायपोथेसिसला मित्रांनो आपण काय म्हणतो, लॅपलासचा सिद्धांत असे म्हणतो. हा सिंपल सिद्धांत आहे. लॅपलास काय म्हणतो, एक नेबुला होता ज्याला निहारिका आपण म्हणतो, राईट. आणि हॉट नेबुला होता, राईट. कांटनी काय म्हटलं, हा नेबुला होता. त्याने नेबुला म्हणण्यापेक्षा त्यांनी काय म्हणलं, एक थंड गोळा होता, राईट. थंड गोळा होता, त्याच्यामधले जे पार्टिकल्स आहे ते फिरायला लागले, त्याचं घर्षण झालं, त्याची हीट तयार झाली आणि तो जो थंड गोळा होता तो परत गरम गोळ्यामध्ये कन्वर्ट झाला, ज्याला आपण नेबुला म्हणतो, राईट. ठीक आहे. आणि कांटनी ही गोष्ट सांगितली होती. आणि लॅपलास काय म्हटला की नाही, असं नाही, थंड गोळा वगैरे काही नव्हता, गरमच गोळा होता. हा नेबुला जो होता तो गरमच होता. त्यांनी कन्सिडर केलं असं की गरमच गोळा होता. आणि नंतर हळूहळू तो फिरायला लागला. फिरता फिरता तो मोशन मध्ये आला नंतर त्याची डेन्सिटी वाढली. ठीक आहे. त्याचा एरिया कमी झाला, तो सिकुडाला लागला, राईट. आणि तो हॉट हॉट गोळा थंड झाला. आणि थंड झाल्यामुळे सेंटरचा पार्ट जो सिकुडला मध्ये आला त्याच्यापासून काही पार्ट वेगळा झाला. सेंटरचा पार्ट बनला सूर्य. सूर्य बनला आणि त्याच्या आजूबाजूला 9 रिंग तयार झाल्या आणि त्याचे काय बनले, आपले प्लॅनेट्स बनले, असं कोण सांगतो, लॅपलास सांगतो, राईट. सो तुमच्या लक्षात आली मित्रांनो ही थेरी, राईट. सो लॅपलासची थेरी ही खूप सोपी थेरी आहे, राईट. ओके. सो ठीक आहे, लॅपलासने हा सगळ्यात सुरुवातीला एक अटेम्प्ट केला की आपण काय करू, एक्सप्लेन करू की पृथ्वीच्या उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल त्यांनी माहिती दिली, राईट, सुरुवातीला. पण या सिद्धांत बघा, हे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल, ही रेफरन्ससाठी डायग्राम आहे, तुम्ही रेफर करू शकता, राईट. पुढे बघा, हे सिद्धांत आहे, मग या सिद्धांतामध्ये काही लिमिटेशन्स पण आहे का? आहे, लिमिटेशन्स आपल्याला पाहायला भेटतात, राईट. बघा, नेब्युलर सिद्धांताच्या मर्यादा, लिमिटेशन्स कुठल्या कुठल्या आहे बघा. थेरी आली म्हणजे त्याला लिमिटेशन्स आल्या. नेहमी लक्षात ठेवा, भूगोलामध्ये, जॉग्राफी ऑप्शनल मध्ये जेव्हा आपण थेरीचा पाठ करतो त्याच्यावरती आपण उत्तर लिहितो, तो थेरी कशाबद्दल आहे, त्या थेरीमध्ये काही अझम्पन्स आहेत का, ज्याला आपण गृहीतके म्हणतो, ते लिहावे लागतात. आणि त्या थेरीच्या काही मर्यादा आहेत का, तेही आपल्याला लिहाव्या लागतात उत्तरामध्ये, राईट. ठीक आहे. सो बघा, याचं पहिलं अझम्पशन, सॉरी, हे काय आहे, लिमिटेशन्स काय आहे. पहिलं काय, कोरडे ग्रह मीन्स टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स ज्याला म्हणतो, आणि गॅस जायंट यांचे वितरण समजावत नाही. बघा, आता आपण जर आत्ताची आपली सोलर सिस्टम बघितली, राईट. सोलर सिस्टम मध्ये मित्रांनो आपल्याला काय दिसतं, असा सूर्य आहे आणि हे बाकीचे काय आपले प्लॅनेट्स आहेत, राईट. ओके. सो सुरुवातीचे काही जे प्लॅनेट्स आहेत याच्यापर्यंतचे, मार्स पर्यंतचे, राईट. मार्स हा, इथं मार्स आहे आणि हा ज्युपिटर आहे. याच्यातले जे प्लॅनेट प्लॅनेट आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, बेल्ट दिसतो, ऍस्ट्रॉइड बेल्ट. तर हे जे प्लॅनेट आहे याला आपण काय म्हणतो, कोरडे ग्रह किंवा याला टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणतो आपण, राईट. म्हणजे जमिनी, याच्यात जमीन आहे, याची डेन्सिटी जास्त आहे, राईट. आणि याच्या बाहेरचे जे ग्रह आहे ज्याला आपण काय म्हणतो, गॅस जायंट म्हणतो, ते सगळे ग्रह गॅसचे बनलेले आहे. तुम्ही ज्युपिटर पण बघा, राईट, ज्याला गुरुग्रह म्हणतो, गुरु पण गॅसचा बनलेला आहे. सॅटर्न बघा, गॅसचा बनलेला आहे, राईट. सो लॅपलासच्या थेरीने आपल्याला हे सांगितलंच नाही ही जी आपली सोलर सिस्टम बनलेली आहे त्यात काही ग्रह जे आहे त्याच्यावरती जमीन आहे, त्याची डेन्सिटी जास्त आहे, आणि काही ग्रहामध्ये गॅस आपल्याला पाहायला भेटतो, राईट. तो काय म्हणला नाही, एक 9 रिंग बनल्या आणि सॉलिड होऊन काय झाले, ते प्लॅनेट्स बनले. त्यांनी असं काही डिव्हिजन आपल्याला सांगितलेलं दिसत नाही, राईट. म्हणजे हे काय झालं, त्याचं एक लिमिटेशन झालं. पुढचं बघा, कोणत्याही प्रत्यक्ष पुराव्याचा अभाव आहे. आता याचे जे पुरावे यांनी जे सांगितले ना, हे गृहीतके होते. असे पुरावे आहे का, राईट. म्हणजे नेबुल्याच्या प्रत्यक्ष निरीक्षणाचा पुरावा आपल्याला दिसतो का, की त्याने म्हटलं की नेबुला होता एक
गरम नेबुला होता, राईट. हॉट नेबुला आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो, मला एक सांगा, आपल्याला असं काही दिसलंय का, कुठं पुरावा दिसला का तेव्हा एक हॉट नेबुला होता, मग त्या हॉट नेबुला तो थंड होत गेला, मग सूर्य बनला आणि प्लॅनेट्स बनले, असं दिसतं का? नाही दिसत, राईट. ठीक आहे. ओके. पुढे बघा. कोणत्याही प्रक्रियामुळे फिरणारा ढग एकत्र अंकुंचन पावतो हे स्पष्ट नाही. म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे एक ढग जो असतो हा अंकुंचन पावतो, पण सुरुवातीला ढग फिरत असताना अंकुंचन कसा सुरू झाला हे सिद्धांत सांगू शकला नाही. म्हणजे ते कंडेन्स कसे, अंकुंचन म्हणजे काय, कंडेन्सेशन, त्याचं ॲक्रिशन किंवा कंडेन्सेशन कसं झालं हे त्याला स्पष्ट करता आलं नाही, राईट, सिद्धांताला. परत हे जे कोरडे किंवा टेरेस्ट्रियल प्लांट हे छोटे काय आहे, ते घन काय आहे आणि छोटे काय आहे याचं स्पष्टीकरण पण नेबुलाने आपल्याला दिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे ग्रह फिरतात याची दिशा जी आहे, ही दिशा पण आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेली दिसत नाही, राईट. ठीक आहे. तो काय म्हणला की हे जे सूर्याची फिरण्याची दिशा आहे किंवा ते एकाच दिशेने फिरतात, पण आपण जर आपल्याला सोलार सिस्टम मध्ये बघितले तर काही ग्रह जसं पृथ्वी वेस्ट टू ईस्ट फिरते, काही ग्रह वेगळ्या दिशेने पण आपल्याला फिरताना दिसतात, राईट. सो हे सगळे काय होते मित्रांनो, नेबुलर हायपोथेसिसचे काय होते, लिमिटेशन्स आपल्याला पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे. सो लक्षात आलं तुमच्या नेबुलर हायपोथेसिस, राईट. एक सिंपल कॉन्सेप्ट होती. पुढे बघा. पुढचं थेरी, पुढची एक थेरी आली नेबुलर हायपोथेसिस नंतर, राईट. त्या थेरीला आपण म्हणतो काय म्हणतो, ज्वारीय किंवा संयोग सिद्धांत म्हणतो, राईट. नेबुलर हायपोथेसिस ही मोस्ट ऍक्सेप्टेबल थेरी होती. त्यानंतर किंवा त्याच्याही अगोदर एक रेफरन्स असं देण्यात आला होता की एक थेरी आहे की ज्याला आपण वॅन्डरिंग स्टार थेरी असे म्हणतो, भटकता तारा सिद्धांत असे म्हणतो, राईट. भटकता तारा सिद्धांत जो आहे मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं की या थेरीने काय, हे खूप सुरुवातीचा अटेम्प्ट होता की याच्यात असं लोक म्हणायचे की आपला एक सन आहे बिचारा, हा एकटा असा बसलेला आहे, राईट. एक आपला आपला सन असा एकटा बसलेला होता, आणि काय झालं, एक खूप मोठा तारा त्याच्या जवळून गेला, असं जोरात निघून गेला, राईट. म्हणजे एक सन आहे, राईट, सनच्या जवळ असा एक तारा जोरात निघून गेला. पण त्या ताऱ्याची जी स्पीड आहे ही खूप जास्त होती. स्पीड एवढी जास्त होती की जवळून जेव्हा तो गेला ना, त्याने सूर्यातलं खूप सारं मटेरियल आपल्याकडे ओढून घेतलं. कशामुळे? त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे, ग्रॅव्हिटीमुळे. आणि ते गुरुत्वाकर्षणामुळे ओढल्यामुळे काय झालं, बरंचसं मटेरियल बाहेर आलं. पण त्या ताऱ्याची स्पीड खूप जास्त होती. मग ते सूर्यामधनं निघणारं मटेरियल जे आहे हे ताऱ्यासोबत गेलं नाही त्या, राईट. ते सूर्याच्या आजूबाजूलाच काय झालं, फिरायला लागलं, कंडेन्स व्हायला लागला. आणि सूर्याची पण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, राईट. म्हणजे सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती त्या मटेरियलला, म्हणजे सूर्यापासूनच तयार झालेल्या मटेरियलला ओढतंय. मग ते मटेरियल हळूहळू सूर्याच्या भोवती काय लागलं, फिरायला लागलं, राईट. आणि त्याच्यानंतर काय झाले, प्लॅनेट्स तयार झाले. असा हा सारांश आहे या थेरीचा, राईट. याला वॅन्डरिंग स्टार थेरी असे म्हणतो, किंवा याला आपण टायटल किंवा एन्काउंटर थेरी हायपोथेसिस असे म्हणतो. ही कोणी दिली होती? चेंबरलिन आणि मॉल्टननी आपल्याला ही थेरी दिलेली आहे, राईट. म्हणजे या सिद्धांतानुसार काय सांगता की एक मोठा तारा होता, विशाल तारा, हा सूर्याजवळ फार जवळून गेला, आणि त्याच्या गुरुत्वीय ओढीमुळे सूर्याच्या बाह्य स्तरामधून काही पदार्थ काय झाले, बाहेर खेचल्या गेले. नंतर हे पदार्थ थंड झाले, आणि थंड झाल्यामुळे हळूहळू आपला ग्रह, उपग्रह आणि सौर मंडलीय वस्तू तयार होताना आपल्याला दिसतात, राईट. ठीक आहे. सो याचे लिमिटेशन्स काय आहे? ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. ही एक मोठ्या ताऱ्याचं सूर्याजवळून जाणे अत्यंत दुर्मिळ घटना आहे. ही घडली की नाही हे माहित नाही, क्वेश्चन मार्क आहे, राईट. आणि खूप दुर्मिळ घटना आहे. ओके. परत याचा पुराव्याचा अभाव आहे. असं खरंच झालंय का? असा खरंच आपला सण होता, मग सण आला कुठून? प्रश्न असा पडतो की सण आला कुठून, राईट. सण तिथे एकटाच होता, मग सण आला कुठून? मग हा तारा कुठून आला अचानक, याच्या जवळून गेला, आणि ह्या गोष्टी त्यांनी ओढल्या. मग याचे प्लॅनेट कसे बनले? तर ह्या ज्या संकल्पना आहे ह्या सगळ्या आपल्याला काय झालं होतात, असा एक काय म्हणतात त्याला, अजम्पशन वरती बेस वाटतात, राईट. म्हणजे याचा काही कुठलंही स्पष्ट कारण आपल्याला दिसत नाही. तर ह्या थेरीला आपण वॅन्डरिंग स्टार थेरी असे म्हणतो, राईट. ठीक आहे. ओके. म्हणजे ही काही असे लॅपलास सारखी थेरी नव्हती. लॅपलासने तरी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. हे थेरी एक जनरल परसेप्शन होतं. जनरल असे कोणीतरी आलं आणि बोललं. एक सूर्य होता, आणि सूर्यापासून एक खूप जोरात तारा गेला, आणि सूर्याचं मटेरियल त्याने ओढलं, आणि काय झालं, प्लॅनेट्स तयार झाले, ग्रह तयार झाले, राईट. ठीक आहे. पुढे बघा. पुढची थेरी आपण बघू. तो ह्या ज्या थेरीज होत्या मित्रांनो, या अर्ली थेरीज आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे पूर्वीचे जे सिद्धांत होते हे सिद्धांत याच्यामध्ये येतात, राईट. आता मॉडर्न थेरी, आधुनिक सिद्धांत ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये बघू कुठले कुठले सिद्धांत आपल्याला पाहायला भेटतात. तर सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो बिग बँग सिद्धांत, राईट. बिग बँग थेरी, राईट. सो बिगर पिक्चर, एक व्यापक चित्र या सिद्धांताने आपल्याला काय केलं, दिलं. बिगर पिक्चर, बिग पिक्चर आपण म्हणतो ना, एक व्यापक सिद्धांत यांनी मांडला, बिग बँग थेरी. आणि ह्या थेरीला जेव्हा तुम्ही बघता ना, या थेरीचा असं स्पेसिफिक तुम्हाला इयर वगैरे दिसत नाही. ही थेरी एक्झॅक्टली कधी आली, बट याची सुरुवात जर आपण बघितली, या थेरीची सुरुवात आपल्याला 1927 ला झालेली दिसते, राईट. जॉर्ज जॉर्ज लेमेट्रे लेमेट्रे नावाचा शास्त्रज्ञ होता. त्यांनी सगळ्यात पहिली याची संकल्पना दिली होती.
राईट. त्याच्यानंतर हबल झाला किंवा बाकीचे गॅमोक वगैरे यांनी या थेअरीबद्दल बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत. राईट. ओके. सो आपल्याला फक्त या थेअरीचा सारांश समजून घ्यायचा आहे. राईट. जर तुम्हाला एअर लक्षात ठेवायचं असेल तर 1927 पासून या थेअरीची संकल्पना मांडण्यात आली. राईट. ठीक आहे. सो बिग बँग थेअरी काय सांगते मित्रांनो? सिम्पल, खूप सोपी गोष्ट आहे. बिग बँग थेअरी काय सांगते? सुमारे 13.8 बिलियन इयर्स अगो, आता बऱ्याच पुस्तकामध्ये 13.7 पण दिसेल किंवा 13.8 पण दिसेल. राईट. ठीक आहे. सो दोन्ही पण बरोबर आहे. ओके. सो एक अतिशय घन आणि गरम बिंदूपासून संपूर्ण विश्वाची काय झाली? उत्पत्ती झाली. आणि त्या बिंदूचा अचानक काय झाला? स्फोट झाला. राईट. आणि समय, अंतर, ऊर्जा आणि पदार्थाचा काय झाला? आरंभ झाला. सिंपल गोष्ट आहे, काहीच नाही याच्यामध्ये. बघा काय म्हणते थेरी, की झालं कसं? एक छोटासा असा एक छोटा काय होता, एक असा पार्टिकल होता, हायली डेन्स, खूप जास्त याची घनता होती. इनफायनाइटली स्मॉल म्हणजे खूप अतिसूक्ष्म असा सूक्ष्म कण, एक पार्टिकल, त्याची डेन्सिटी खूप जास्त आणि त्याचं टेम्परेचर पण खूप जास्त. बघा तीन गोष्टी: इनफायनाइटली स्मॉल, खूप कमी, खूप छोटा, व्हेरी हाय डेन्सिटी, हायली डेन्स, खूप जास्त घनता असणारा, आणि तिसरी इनफायनाइटली हाय टेम्परेचर, खूप जास्त टेम्परेचर असणारा एक काय होता? घन होता, एक कण होता, एक पार्टिकल होता. काय झालं मित्रांनो? अचानक हा पार्टिकल 13.7 बिलियन्स इयर्स अगो या पार्टिकल मध्ये स्फोट झाला. अचानक असा स्फोट व्हायला लागला. राईट. आणि हा स्फोट झाल्यानंतर आपल्याला हळूहळू काय बनताना दिसतं? काय बनताना दिसतं? आपली आकाशगंगा, आपलं युनिव्हर्स बनताना आपलं काय होतं मित्रांनो? दिसतं. राईट. सिम्पल या थेअरीचा सारांश आहे. अचानक स्फोट झाला त्याचा आणि त्यामधनं पार्टिकल्स निघाले. मग काय झालं की असं, ही थिअरी काय सांगते की या या स्फोट झाल्यानंतर लगेच 3 मिनिटांमध्ये एक पहिला काय झाला? ऍटम तयार झाला, असं ही थिअरी सांगते. राईट. एक ऍटम बनला, मग प्रोटॉन्स बनले. राईट. न्यूट्रॉन्स बनले. आपल्याला माहिती आहे ऍटम्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स या गोष्टी जेव्हा बनतात त्याच्यापासूनच आपल्याला पार्टिकल्स बनताना दिसतात. राईट. म्हणजे असे खूप सारे पार्टिकल्स बनताना आपल्याला दिसतात. मग हे पार्टिकल बनले, मग हळूहळू हे पुढे जाऊन कंडेन्स व्हायला लागले. कंडेन्स व्हायला लागले तर मग काय झाले? कंडेन्स झाल्यानंतर आपला आकाशगंगा किंवा ज्याला आपण गॅलेक्सीज वगैरे असं म्हणतो या बनताना दिसला. मग त्याच्यामध्ये परत काय झालं? गॅलेक्सीमध्ये सोलार सिस्टम बनली, मग सूर्य बनला, मग सूर्याच्या आजूबाजूला काय बनले? त्याचे प्लॅनेट्स आपल्याला बनताना दिसतात. राईट. ठीक आहे. प्लॅनेट्स आपल्याला बनताना दिसतात. असं काय झालं? आपलं युनिव्हर्स तयार झालं. कशापासून? एका छोट्याशा स्मॉल घनापासनं, पार्टिकल्स पासनं, ज्याच्यात तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. काय? की इनफायनाइटली स्मॉल साईज, एरिया खूप छोटा होता. राईट. हायली डेन्स, व्हेरी हाय डेन्सिटी, घनता खूप जास्त होती. आणि याचं टेम्परेचर जे आहे, याचं तापमान हे इनफायनाइटली हाय होतं, खूप जास्त तापमान होतं. म्हणजे जसं जसं याचा स्फोट होत गेला, हळूहळू त्याचं तापमान पण कमी होत गेलं. आणि पहिला जो ॲटम आहे, पार्टिकलचा जो बनला, 3 मिनिटांनंतर बनला असं हे सांगतं. राईट. इमिडिएटली 3 मिनिटांनंतर याचा पार्टिकल बनला आणि हळूहळू मग न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स हे सगळे बनत गेले. आणि आपल्याला आपले सॉलिड काय बनताना दिसतात पुढे, किंवा गॅसेस काय बनताना दिसतात? गॅलेक्सीज बनताना दिसतात, प्लॅनेट्स बनताना किंवा स्टार बनताना दिसतात. राईट. ठीक आहे. आणि ही थेरी काय सांगते की हे जे विश्व आहे हे अजून पण काय होत आहे? विस्तारत आहे. काय होत आहे? विस्तारत आहे. म्हणून याला एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस. आपलं जे युनिव्हर्स आहे हे काय होत आहे मित्रांनो? एक्सपांड होत आहे. एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस. मुख्य टप्पे बघा: सुरुवातीचा स्फोट झाला, वेळ आणि अंतराचा काय होता? आरंभ होता. राईट. स्फोट झाला, मग पदार्थाची निर्मिती, अणु, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन तयार झाले. राईट. नंतर ताऱ्याची आणि आकाशगंगाची निर्मिती झाली, आणि नंतर शेवटी ग्रहाचे आणि पृथ्वीसारखे ग्रह काय झाले? तयार होताना आपल्याला याच्यामध्ये बिग बँग मध्ये दिसतात. राईट. ठीक आहे. ओके. सो बिग बँग थेरी खूप सोपी थेरी आहे. याच्यामध्ये काही जास्त असं अवघड गोष्ट नाहीये, खूप सोपी गोष्ट आहे. ओके. सो बिग बँग थेरी झाली, तुमच्या लक्षात आलं असेल की बिग बँग म्हणजे काय? स्फोट झाला, आणि बघा इथं होता बिग बँग घडलं, स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर लगेच आपल्याला काय? हळूहळू काय होताना दिसतं? असं युनिव्हर्स बनताना दिसतं. म्हणजे बघा या गॅलेक्सीज वगैरे, हे ज्या गॅलेक्सीज आहे या सगळ्या बनताना दिसतात. म्हणजे यात सूर्यमाला वगैरे असतात, वेगवेगळ्या आकाशगंगा आहे, त्यात सूर्यमाला आहे, त्यात ग्रह वगैरे हे सगळे आपल्याला बनताना दिसतात. राईट. ठीक आहे. सो आता ठीक आहे, हे झालं. याचे काही पुरावे आहेत का? हे झालं, हे सत्य आहे बाबा, बिग बँग झालं, हे सत्य आहे. मग याचे काही पुरावे आहेत का आपल्याकडे? तर बघा, पहिला पुरावा काय आहे? कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी विकिरण, त्याला आपण म्हणतो कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन. राईट. CMBR याला असे म्हणतात. राईट. जेव्हा विस्फोट झाला होता ना मित्रांनो, 13.7 किंवा 8 बिलियन्स इयर्स अगो हा एक विस्फोट झाला. विस्फोट झाल्यानंतर एक रेडिएशन बाहेर निघालं, विकिरण बाहेर निघालं. राईट. सो ह्या विकिरणाच्या ट्रेसेस आज पण आपल्याला ह्या युनिव्हर्समध्ये दिसतात. सायंटिस्टने जेव्हा शोधलं,
तर आपल्या या युनिव्हर्समध्ये या कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशनचे ट्रेसेस आपल्याला पाहायला भेटतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो बिग बँग झालं होतं, राईट. म्हणजे बघा, ही थिअरी का मोस्ट वाईडली ऍक्सेप्टेबल आहे? कारण यातले बरेचशा गोष्टी पुरावे आपल्याला आजही दिसतात, राईट. की युनिव्हर्स काय होतं, एक्सपांड होत आहे. आपण हबलचा नियम बघू पुढे, त्याला रेड शिफ्ट फेनॉमेना आपण म्हणतो, राईट. हबलच्या नियमामध्ये बघा, रेड शिफ्ट फेनॉमेनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं, राईट. ओके, हे हबल काय सांगतो, आकाशगंगा काय एकमेकापासून काय होत आहे, दूर जात आहे. म्हणजे हे आकाशगंगेमधला डिस्टन्स आहे, हे एकमेकापासून काय होतं, वाढताना आपल्याला दिसत आहे. ज्याच्या आपण तो रेड शिफ्ट फेनॉमेना मध्ये पण आपण हे बघू शकतो. रेड शिफ्ट एक्सपेरिमेंट जो आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं की लाईट मध्ये लाल कलरची वेव्हलेंथ जी आहे ती आपल्याला काय होते, रिसीव्ह होते, राईट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की डिस्टन्स वाढत आहे. कशाचं? ज्या गॅलेक्सीज मधलं किंवा आकाशगंगेमधलं डिस्टन्स वाढत आहे. याच्या व्यतिरिक्त पुरावे अजून हायड्रोजन आणि हेलियमचं प्रमाण बघा. विश्वामध्ये आपला हायड्रोजन सगळ्यात जास्त दिसतो. तुम्ही जर बघितलं युनिव्हर्समध्ये आपल्याला काय दिसणार आहे मित्रांनो, हायड्रोजन हा खूप जास्त प्रमाणात दिसणार आहे, राईट. सो हे काय होते, याचे पुरावे होते. कशाचे पुरावे होते? बिग बँग थिअरीचे. कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी विकरण, कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन. सेकंड काय होतं, हबलचा नियम, एक्सपांडिंग युनिव्हर्स, आणि नंतर काय, हायड्रोजन आणि हेलियमचं आढळणारं प्रमाण, राईट. ठीक आहे. ओके. सो ही एक थेअरी आपल्याला याच्यामध्ये दिसते. बिग बँग थेअरीच्या काही मर्यादा आहेत का, आपल्याला तेही बघायला लागतील की बिग बँग थेअरी मधल्या मर्यादा कुठल्या, याचे क्रिटिसिझम कुठले, राईट. बघा, पहिलं, स्फोटाआधी काय होतं, म्हणजे बिग बँग जे झालं 13.7 किंवा 8 बिलियन इयर्स अगो, हे जे झालं, सपोज एक्सप्लोड झाला, मग त्याच्या अगोदर काय होतं आपल्याला माहिती आहे का? नाही. दुसरा एक प्रश्न, हे 13.7 किंवा 8 बिलियन्सला का स्फोट झाला? त्याच्या अगोदर स्फोट का नाही झाला किंवा त्याच्या नंतर का नाही झाला? ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन मार्क आहे, हा डिबेटेबल प्रश्न आहे. हे कोणी सांगू शकलं नाही आतापर्यंत की स्फोट हा 13.7 बिलियन इयर्सलाच का झाला. हा 13.10 बिलियन इयर्स, 13 किंवा मग पुढचे बिलियन्स इयर्स जे आहे 14-15 बिलियन इयर्स किंवा पुढचे किंवा त्याच्या मागचे पुढचे हे बिलियन्स इयर्स का नाही झाले, राईट. ओके. सो हा हा जो हा जो मुद्दा होता, हा एक सगळ्यात मोठी मर्यादा आपल्याला बिग बँग वरती दिसते, राईट. स्फोट का झाला बाबा, अचानक विस्फोट का झाला, मला एक सांगा. आपण जोपर्यंत काही एनर्जी किंवा काही प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत स्फोट होणारच नाही, राईट. मग हा अचानक स्फोट का झाला याची आपल्याला स्पष्टता दिसत नाही. काय दिसत नाही? याची स्पष्टता आपल्याला दिसत नाही, राईट. पुढचं, होमोजेनिटी आणि आयसोट्रॉपी, राईट. विश्व सर्वत्र सारखं दिसतं पण त्यामागचं स्पष्टीकरण अपूर्ण आहे. आपण जर युनिव्हर्स बघितला तर युनिव्हर्स बऱ्यापैकी आपल्याला सारखा दिसतो, राईट. मग त्याची जी स्पष्टता आहे ही बिग बँगने आपल्याला दिलेली नाही. किंवा पुढचं बघा, होरायझनचा प्रॉब्लेम असतो की विश्वाच्या दृश्य सीमा पलीकडील गोष्टीबाबत बिग बँग स्पष्टीकरण देत नाही. म्हणजे सीमा पलीकडे, याच्या बाउंड्री जी आहे विश्वाची त्याच्या पलीकडे काय आहे याचं स्पष्टीकरण यांनी दिलेलं नाही. आणि हा जो सिद्धांत आहे हा सिंग्युलॅरिटीवरती आधारित आहे. म्हणजे सिद्धांताची जी सुरुवात आहे मित्रांनो एका सिंग्युलॅरिटी पासून होते, राईट. तेथे भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाही. ही एक वैज्ञानिक अडचण आहे. म्हणजे सिंग्युलॅरिटी मी सांगितलं ना, एक घन होता सिंग्युलर, आणि याच्यापासून काय झालं, एक्सपान्शन होत गेलं आणि बिग बँग बनलं, राईट. युनिव्हर्स बनलं. मग इथे फिजिक्सचे नियम आहे असे खूप सारे भौतिकशास्त्राचे जे इथं अप्लाय होताना आपल्याला दिसत नाही, राईट. ठीक आहे. ओके. सो या लिमिटेशन्स आपल्याला पाहायला भेटतात कशाच्या, बिग बँग थिअरीच्या लिमिटेशन्स, राईट. ओके मित्रांनो, राईट. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लॅपलासची थिअरी, त्याच्या अगोदर आपण इमॅन्युअल कॅन्टची गॅसेस थिअरी आपण बघितली. त्याच्यानंतर आपण वॅन्टिन स्टार चेंबरलिनची आणि मोल्टनची बघितली, आणि नंतर आपण बिग बँग थिअरी बघितली. सो नेहमीप्रमाणे आपण काय करू, एक प्रश्न पण बघू बघू याचं प्रॅक्टिस करू प्रश्न, आणि त्याचं स्ट्रक्चर पण बघू. उत्तराचा प्रश्न काय सांगतो बघा. पृथ्वीच्या निर्मिती संबंधीच्या मुख्य सिद्धांताची थोडक्यात चर्चा करा. पृथ्वीची जी निर्मिती झाली त्याचे मुख्य सिद्धांत कुठले, त्याची आपल्याला काय करायचे, याच्यात चर्चा करायची, राईट. आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या आपल्या समजेत आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन कसा सुधारणा करतो. म्हणजे जे मॉडर्न अप्रोच आहे हा आपल्या याच्यामध्ये विचारसरणीमध्ये कशी सुधारणा करतो हे आपल्याला इथे एक्सप्लेन करावे लागेल. हा एक प्रश्न आहे. प्रस्तावना आपण आपल्याला माहिती आहे की आपण उत्तर जे लिहितो नेहमी इंट्रोडक्शन असतं आपलं, राईट. पुढे आपली असते बॉडी, आणि त्यानंतर आपलं असतं कन्क्लुजन. ह्या तीन गोष्टी आपल्याला उत्तरामध्ये लिहायच्या आहेत, राईट. प्रस्तावनामध्ये आपण काय लिहिणार की पृथ्वीच्या उत्पत्तीबाबत अनेक सिद्धांत मांडले गेलेले आहेत. काही पारंपरिक आहे तर काही वैज्ञानिक आहे. ज्याला आपण आपण सांगितलं ना की पहिले काय काय होत्या, अर्ली थेरीज होत्या, सुरुवातीच्या थेरीज, राईट. आणि काही काय होत्या, मॉडर्न थेरीज होत्या. तर तुम्हाला हे प्रस्तावनामध्ये काय करावं लागेल, लिहावे लागेल, राईट, इंट्रोडक्शन मध्ये.
मुख्य सिद्धांत तुम्हाला मेन्शन करावा लागेल. मग नेब्युलर हायपोथेसिसचा सिद्धांत तुम्ही मेन्शन करा. मग त्याचा नेबुला कसा तयार झाला, नेबुलापासून मग सूर्यमाला आणि पृथ्वीची निर्मिती कशी झाली. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे बँडिंग स्टार थेरी जे आहे, मग जवळून गेलेल्या ताऱ्यापासून कसा सूर्यापासून वेगवेगळे ग्रह बनले, राईट. ह्या दोन थेरी ऍटलिस्ट तुम्हाला पूर्वाच्या ज्या थेरी होत्या काही पारंपरिक त्याच्यामध्ये एक्सप्लेन कराव्या लागतील. आधुनिक थेरीमध्ये तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं, बिग बँग सिद्धांत शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचा आणि डायग्राम काढायचा. तिन्ही थेरीमध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ कराव्या लागतील, राईट. मग याच्यामध्ये पृथ्वीचं हे कसं झालं, राईट. संगणक सिम्युलेशनचा सिद्धांत मजबूत झाले, राईट. समज कशी स्पष्ट झाली, तर ह्या गोष्टी आपण पुढे मेन्शन करू शकतो. म्हणजे बिग बँग थेरी एक्सप्लेन करा आणि बाकीचे जे आता मॉडर्न कॉन्सेप्ट्स आहेत, कम्प्युटर सिम्युलेशन्स वगैरे, त्याच्यानुसार आपल्याला कसं समजतं की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, राईट. आणि लास्टला तुम्हाला निष्कर्ष द्यावा लागेल की सौर नेबुला सिद्धांत सध्या सर्वाधिक स्वीकारला जातो. त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे पृथ्वीच्या उत्पत्तीची समज आपल्याला येते. म्हणजे जनरली सौर नेबुला सिद्धांत जो आहे, म्हणजे नेबुलाचं पुढचं जे मॉडर्न व्हर्जन आहे, जे बिग बँग मध्ये पण आपल्याला दिसतं, तो बिग बँग थेरी जी आहे ही काय मोस्ट ऍक्सेप्टेबल थेरी आपल्याला इथं पाहायला भेटते, राईट. इथं बिग बँग थेरी आपल्याला काय दिसते, मोस्ट ऍक्सेप्टेबल थेरी आपल्याला पाहायला दिसते. किंवा हे जे सिद्धांत आहे, लॅपलासचा सिद्धांत, याने जर सुरुवात केली नसते तर बिग बँग थेरी आली नसती, राईट. ठीक आहे. सो असे आपण याच्यामध्ये काय करू शकतो, वेगवेगळे निष्कर्ष काढू शकतो. ओके फ्रेंड, राईट. सो आय होप की आजचं लेक्चर तुम्हाला क्लिअर झालेलं असावं. याच्यामध्ये आपण काय केले, पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धांत आपण बघितले. पुढचं जे लेक्चर असेल मित्रांनो, ते आपलं असेल पृथ्वीचे अंतरंगाबद्दल. त्यामध्ये पृथ्वीचा क्रस्ट कसा, मॅन्टल कसा, कोर कसा, मग आउटर कोर, इनर कोर, मग वाय आउटर कोर इज लिक्विड इन नेचर. तर ह्या गोष्टी आपण शिकू. आणि त्याच्यानंतर आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आणि बाकीचे ज्या प्लेट टेक्टॉनिकच्या कॉन्सेप्ट्स आहे, हळूहळू आपण काय करतो, डिफिकल्ट कॉन्सेप्टकडे जॉग्राफी ऑप्शनमध्ये वाटचाल करतो आहे, राईट. ठीक आहे. सो मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनलला देवा अकॅडमी एमपीएससी युपीएससी जॉग्राफी ऑप्शनल याला सबस्क्राईब करा, राईट. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील होतकरू मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. याच्यामध्ये अजून एक गोष्ट, आपण लवकरच मित्रांनो आपल्या युट्यूब सिरीजवरती इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड जो GS पेपर 4 आहे, त्याची शॉर्ट व्हिडिओची सिरीज घेऊन येणार आहोत. हे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप युजफुल असतील, ज्याच्यामध्ये इथिक्स हा एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने आपण काय करू, कव्हर करू. ओके. ठीक आहे. सो लवकरच तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओज युट्यूबवरती दिसतील आणि टेलिग्राम चॅनलवरती पण दिसेल. ज्या लोकांना आपलं उत्तर मला इंडिव्हिज्युअली पाठवायचं आहे, त्यांच्यासाठी मी आपल्या टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ओके. आणि त्या चॅनलवरती तुम्ही जेव्हा जाल देवा अकॅडमीच्या, त्याच्यामध्ये मी माझा पर्सनल आयडी टाकलेला आहे, ऑलरेडी टाकलेला आहे चॅनलमध्ये, राईट. टेलिग्रामचा, त्याच्यावरती तुम्ही मला तुमच्या पीडीएफ उत्तराचं पीडीएफ पाठवू शकता, राईट. उत्तर लिहा पीडीएफच्या फॉर्ममध्ये, त्याला कन्वर्ट करून मला ते पाठवा, राईट. मी तुम्हाला ते चेक करून त्याचं इव्हॅल्युएशन देईल. ओके गाईज. सो आज आपण इथे थांबू, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू, राईट. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.